याला मी आज तुम्हाला दोन माकड याच्या गोष्ट सांगणार आहे. एक जंगल असतं, त्याच्यात दोन माकडं राहत असतात. एक दिवस काय व्हायला लागतं, खूप थंडी हवा जी असते ना ती सुटलेली असते. एक माकड म्हणतो, हु हु हु, मला थंडी वाजते. मित्र पेसतो आपला कोट. कोट जो असतो जो आपण हिवाळ्यात घालतो, त्या माकड ज्याला थंडी वाजत असते म्हणतो, प्लीज तुझा कोट बरोबर शेअर करशील का? तर मग दुसरं माकड म्हणतो की मेटल सेलबद्दल ऐकलंच नव्हतं, याने करणार तुझ्या बरोबर शेअर. तर मग ते एकच झाडाच्या खाली जाऊन एक माकड म्हणतो, मोतेक आपण या झाडाखाली बसू शकतो, इथे आपल्याला थोडा आधार मिळेल, पण तरी ती थंडीचे नाही वाजवू शकत. मग एक माकड म्हणतो की अरे आपण झाडाखाली आलो तरी त्याला थंडीच वाजते, आपण काय करायचं? हा, आपण जो झाडीचे फांदीचे जो लकडी असते ते गोळा करू आणि आपण आग जळवू. ते क्रिया घेऊन येतात. पण प्रश्न हा असतो की आता आग कशी जळवायची? तर मग एक माकड म्हणतं, अरे आपण तर याचा विचार केलाच नाही की आपण आग कशी जळवणार. तर मग त्यांना चमकता हुआ एक पक्षी जाताना दिसतो. तो म्हणतो, आपण याला लावून आग जळवू शकतो. तर ते आग जळवायचे प्रयत्न करत असतात. तेवढ्यात एका चिमणीने त्यांना थोडं दुःख बघितलं. तर म्हणतात, अरे अशी आग नाही जाणार, तुम्ही ज्यांना पकडलेला आहे तो एक चमकणारा पक्षी आहे, त्याने आग नाही जाणार. तुम्ही दोन बोटे दगलग्या एकमेकांना चुआ तेव्हा येते. तेव्हा एक माकड म्हणतो, तू आपले घरात जाऊन चुपचाप बस, आम्हाला आमचं काम करू दे. पण ते दोन्ही माकड एक आहे ना, मग चिमणी खूप जास्त समजवते. शेवटी एक माकड ते चिमणीचा चोच पकडते आणि मारूनच टाकतो तो. चिमणी म्हणते, अरे हे काय केलंस तू? असं म्हणून तो ती मारून जाते. तर एक माकड म्हणतो, याचं तोंड बंद करणं गरजेचं होतं. तर मग या गोष्टीतून काय शिकायला मिळालं की ज्याला समजत असेल त्याला समजायला नाही पाहिजे, पण जर का त्याला नाही समजत आहे तर त्याला समजायला पाहिजे, नंतर आपल्याबरोबर धोका होऊ शकतो. अशी होती दोन माकड